आपल्या आरी वर्कच्या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीसाठी मार्किंग कशी करायची हे बघितलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीवरती वर्क कसं करायचं, जी आता सध्या ट्रेंडिंग बाही आहे तिच्यावरती वर्क कसं करायचं। गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती आत्तापर्यंत आपण आरी वर्क कसं करायचं, चेन स्टिच कशी करायची, कुंदन वर्क कसं करायचं, मिरर वर्क कसं करायचं याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती टाकलेली आहे। ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाईन ह्या पण आपण अपलोड केलेल्या आहेत। तर तुम्ही ते अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला ते बघायला भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकवले तर ते किती समजले हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला नवीन काय शिकायचे हेही मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, ज्यांना कुणाला घर बसल्या आरी वर्क शिकायचे आहे तर त्या अशा तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। चला तर मग आपण आज जे वर्क करणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे बघूया। कालच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारे मार्किंग करून त्यावरती चेन स्टिच टाकली होती। तर आज आपण यावरती आता वर्क करणार आहोत। तर त्यासाठी मी इथं उडनची सुई घेतली आहे। या प्रकारची जी उडनची सुई भेटते ती घेतली आहे। त्याच सुईला मी या प्रकारे धागा गुंडाळून घेतला आहे। यामुळे काय होतं का वर्क करताना आपल्या हाताला सुई टोचत नाही आणि व्यवस्थित असं आपल्याला वर्क करता येतं। त्यानंतर मी हे छोट्या साईजचे मणी घेतलेत, या प्रकारचे मणी घेतलेत। त्यानंतर हे मी 2 नंबर साईजचे मणी घेतलेत। हा धागा घेतलाय जो आपण मशीनसाठी यूज करतो तो घेतलाय। त्यानंतर तो धागा जो आहे त्याला आपण 4 ते 5 या प्रकारे अशा गाठ देऊन घ्यायच्या, या प्रकारे। त्यानंतर आपला धागा जो आहे तो वरती काढून घ्यायचा आणि आपले जे छोट्या साईजचे मणी आहे तर ते मणी आपल्याला ही आपण जी चेन स्टिच करून घेतली होती तर त्या चेन स्टिचच्या अगदी जवळ अशी आपल्याला ही मणी टाकून घ्यायचेत। तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल। त्यामध्ये आपण मार्किंग कशी करायची हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेले आहे। माझ्या क्लायंटला बॉर्डर नको होती ब्लाउजची, त्यामुळे मी ही जी मार्किंग केली आहे तर ती थोडी वरतीच केली आहे। या प्रकारे सर्व मणी जे आहेत ते टाकून घ्यायचे। शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची, आपल्या जिथं मणी संपतात तिथं एंड नॉट देऊन घ्यायची आणि तिथूनच पुन्हा आपल्याला दुसरी लाईन घ्यायची आहे। तर दुसरी लाईन घेताना आपल्याला मोठ्या साईजचे मणी जे आहेत तर ते मणी घ्यायचे। इथं मी एंड नॉट देऊन घेतली आहे। ज्या साईडने आपण एंड नॉट दिली तर त्याच साईडने आपल्याला मणी टाकायला सुरुवात करायची आहे। तर इथं आपल्याला मोठ्या साईजचे मणी, हा जो शेप आहे तर त्या शेपनुसार आपल्याला हे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचे। या प्रकारे 2 मणी घेऊन पुन्हा चेन स्टिच देऊन घ्यायची।
या प्रकारे मणी टाकून घ्यायची। पुन्हा सगळ्यात शेवटी एंड नट देऊन घ्यायची। पुन्हा आपल्याला ज्या साईडनी एंड नट आली आपली त्याच साईडनी पुन्हा मणी टाकण्यासाठी सुरुवात करायची आहे। या प्रकारे पुन्हा आपल्याला छोट्या साईजचे जे मणी आहेत ते टाकून घ्यायचे। ही डिझाइन आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आपण ही जी डिझाइन बनवली तर त्याला आपण लटकन कसे लावायचे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर आपण बुट्टी बनवणार आहोत तर तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर बुट्टी कशी बनवायची त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की जे पुढचे काही जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। या प्रकारे छोट्या साईजचे जे मणी आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे। ही जी छोट्या मण्यांची लाईन आहे तर ती लाईन झाल्यानंतर आपण त्यावरती मोती वर्क करणार आहोत। व्हाईट कलरचे जे मोती असतात तर ते मोतींनी आपण याच्यावरती वर्क करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये फिटिंग स्टोन जे आहेत तर ते चिटकवायचे आहेत। तर फिटिंग स्टोन कसे चिटकवायचे त्याचबरोबर मोती वर्क कसं करायचं हेही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सुंदर अशी आपली इथं डिझाइन तयार झाली आहे। या प्रकारचे व्हाईट मोती जे आहेत तर त्याची आपण यावरती डिझाइन बनवणार आहोत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।